सभापती महोदय, सन्माननीय सदस्य दरेकर साहेबांनी जे 3 प्रश्न विचारले, त्या 3 प्रश्नांमधला पहिला प्रश्न जो त्यांनी सांगितला की 108चे सर्व्हिस आणि त्याचे जे काही रूल्स आहेत, त्या रूल्समध्ये ज्या पद्धतीने जर काय चुकीच्या पद्धतीने पेशंटला त्रास झाला असेल तर त्याच्याबद्दलची चौकशी करून कारवाई करणार का? तर मी आजच आपल्याला सांगतो की याबद्दलची एक चौकशी समिती आम्ही नेमू. एखाद्या एजन्सीला ज्यावेळी काम आपण देतो त्यावेळेला त्यांनी योग्य पद्धतीने काम करण्यामध्ये जर दिरंगाई झाली असेल, चुक्या झाल्या असतील तर त्याच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे. त्यामुळे तशा पद्धतीची चौकशी करून राज्यातल्या सगळ्या असे कोण जे यामध्ये बाधित लोक असतील तर त्या बाधित लोकांच्या बद्दल त्या जबाबदारी निश्चित ह्या यंत्रणेवर केलीच पाहिजे. पार्ट फर्स्ट. आता दुसरा विषय जो आपला आहे की त्याच्याबद्दल अशा पद्धतीने जर काय झालं असेल तर त्याला नुकसान भरपाई देणार काय? प्रत्यक्षात याचा रिपोर्ट येऊ देत आणि रिपोर्ट आल्यानंतर कुणावर तरी उत्तरदायित्व निश्चित करायलाच पाहिजे, कारण शेवटी लोकांच्या जीवाशी खेळणार हा प्रकार आहे. त्यामुळे दुसराही मुद्दा महत्त्वाचा आहे. तिसरा मुद्दा मी सभागृहाला आपल्या निमित्तानं सांगू इच्छितो की ज्यावेळेला 108चं हे काम आपण सगळे करायला निघालो तर शासनाच्या वतीनं आणखीन एक निर्णय आम्ही घेतोय की जो निर्णय खूप महत्त्वाचा आहे. 108 सुरू झालं त्यावेळेला अशी परिस्थिती होती की सरकारी दवाखान्यातून सरकारी दवाखान्यापर्यंत आपण जात होतो, पण दुर्दैवानं सरकारी दवाखान्यातून सरकारी दवाखान्यापर्यंत ही कन्सेप्ट थोडीशी अडचणीची होती. आता पेशंट कुठं आहे, विशेषतः प्रायव्हेटमध्ये सुद्धा अनेक पेशंट्स असतात. अशा वेळेला या सगळ्या हॉस्पिटल्समधून किंवा तिथल्या पेशंट्सला जिथं चांगली सेवा मिळते, मग तिथं आपली सरकारी हॉस्पिटल असतील, महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये जी आमची एम्पॅनल हॉस्पिटल असतील, गव्हर्नमेंटची आणि खाजगी मेडिकल हॉस्पिटल असतील की जिथं आपल्याला तात्काळ गोल्डन आवर्समध्ये त्याला सेवा द्यायला पाहिजेत, अशा ठिकाणी सुद्धा सेवा देण्याचा निर्णय आम्ही घेतोय की ज्याचा फायदा राज्यातल्या सगळ्या नागरिकांना होणार आहे.